जागतिक आदिवासी दिन हट्टी आश्रमशाळेत उत्साहात साजरा. सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त हट्टी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी क्रांतिकारकांच्या यशोगाथा, विद्यार्थ्यांची भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मुळे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची तसेच आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती उपस्थित पालकांना दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी यासाठी पालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाचे जीवन, संस्कृती, परंपरा आणि आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान यावर भाषणे केली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान मागील वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना गिरी सर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक S.N. लांडगे आणि बिजोरे सर यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक गिरी सर, धमेले सर, सय्यद सर, संगणक शिक्षक पांढरे सर, मुरकुटे सर, कला शिक्षक बिजोरे सर, देशमुख सर, सिरसाट सर, काटकर मॅडम, सूर्यवंशी सर, नर्स स्वाती मॅडम, भारत भोटकर तसेच शालेय समितीचे अध्यक्ष रघुनाथ भोटकर, उपाध्यक्ष हरिदास गवळी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भाषणांसह पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या विचारांना उजाळा देत हट्टी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी उपस्थित ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. EST न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.